जरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही। जरंगेवर एफआयआर झाला पाहिजे, जरंगेला पावबंद केलं पाहिजे। ठराविक असतो। आता म्हणे आम्ही अंतरवलीपासून मुंबईपर्यंत परवानगी घेतलीस का रे बाबा? आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का? आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, स्पष्टपणे जरंगेच्या आंदोलनाच्या बाबतीत, उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही। हे सत्य आहे। जेव्हा हे सत्य आहे तेव्हा आरपीआयचे कार्यकर्ते असतील, दलित पॅंथरचे असतील, इतर सगळ्या संघटनांचे असतील, त्यांना जो कायदा लागू आहे तो जरंग्याला लागू आहे। जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, जे खालच्या भाषेत जाऊन बोलत आहेत, प्रत्येकाला कोणतीही प्रतिष्ठा नाही अशा प्रकारचं वर्तन करत आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत असंविधानिक आहेत आणि ह्या ठरवून केल्या चालल्यात। म्हणून आम्ही काल संध्याकाळीच जे आहे पोलीस महासंचालकांना, त्याचबरोबर अतिरिक्त जे सचिव आहेत लॉ याचे होम डिपार्टमेंटचे त्यांना, त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांना आम्ही तक्रारी जरंगेच्या दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारींच्या आधारे आज आम्ही आझाद मैदानात आलोत। आम्ही पुरावे दिलेत। जरंग्या कुठं काय बोललात तुमच्याच माध्यमांचे पुरावे आहेत। कारण आता लपून छुपून काय नाही, किती करोड आणणार, कशा प्रकारे लाईफस्टाईल इन डेंजर येऊ शकते, कशा प्रकारे घुसारे, कशा प्रकारे त्यांचं जे म्हणजे एक ठरवून अघटित घटना घडवण्याचं जे त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे, त्या सगळ्या बाबी आम्ही तक्रारीत दिल्यात आणि त्या पुढे जाऊन आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही। की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने, ज्या ऑब्झर्वेशननी नाकारण्यात आलं, कुणबी मराठा म्हणून नाकारण्यात आलं, त्या दुसरा आधार असा आहे की सरकारने नव्याने आरक्षण दिलं, त्या बाबतीमध्ये सुद्धा ते प्रकरण 3 सन्माननीय न्यायमूर्तींच्या समोर आहे आणि जेव्हा 3 सन्माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमोर प्रकरण असतंय त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे, हे आम्ही सांगत नाही जरंग्या, तुम्हाला सांगतो जरंग्यानी हे लक्षात घ्यावं, रिलायन्स पेट्रोकेमिकल्स लिमिटेड विरुद्ध इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर 1988 4 SCC 592 याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं की सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा, त्यासोबतच जरंगेवर एफआयआर झाला पाहिजे, त्यासोबतच जरंगेला पावबंद केलं पाहिजे, त्यासोबतच जरंगेंनी गणपती बाप्पाच्या आमच्या जे जागतिक सण आहे त्या सणामध्ये अघटित काही घडवण्याचा जो घाट घातलेला आहे, राजकीय घाट असू शकतो। कारण राजकीय घाट का म्हणतो, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जेटच्या स्पीडनं जालन्यात जातात, ते मात्र आता म्हणतात की त्यांचा पक्ष म्हणतो की आमचा सपोर्ट नाही, उद्धव म्हणतो आमचा सपोर्ट नाही। हे आतड्यातल्या कातड्यातलं राजकारण आहे, आतड्यातलं पोटातल्या कातड्याचं राजकारण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ठरवून केल्या चालल्यात। त्यासाठी जरंगेवर एफआयआर झाला पाहिजे, कोणत्या कलमांखाली एफआयआर झाला पाहिजे ती आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर आमचा जो ड्रायव्हर साहेब आहेत, कंडक्टर साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे टॅक्सीवाले भैया आहेत, आमचे भाजीपाला विकणारे आमच्या माया बहिणी आहेत, आमचा दूध विक्री करणारा भाऊ आहे, आमचे छोटे मोठे व्यावसायिक फुटपाथवर वेगवेगळे व्यवसाय करणारे आहेत, हॉटेलमधले वेटर, सर्वंट, हॉटेल व्यावसायिक आहेत, सगळ्या डायमंड बाजार पासून ते शेवटच्या तुम्हाला सांगतो म्हणजे शेवटचं हे जे आमचं धारावी आहे धारावीपर्यंत हे सगळे जे आहेत जीडीपी याच्यावर आधारित असते आणि जेव्हा अशी जीडीपी आधारित असते हे नुकसान न पेलणार आहे। अगोदरच मोठं नुकसान झालेलं आहे, कोविडमध्ये कितीतरी लोकांचे व्यवसाय बर्बाद झालेले आहेत, तेव्हा या बर्बादीची शृंखला या जरंगेच्या निमित्तानं पुढे सुद्धा आर्थिक कणा
मुंबईचा बॉम्बेचा तुटू नये यासाठी आम्ही जरंग्यावर तातडीनं कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे, एफआयआर रजिस्टर करण्यासाठी मागणी केलेली आहे. पोलीस अधिकारी कायदेशीर बाबी तपासतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.